छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या श्री शाहू छत्रपती KSS साखळी फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ अशी लढत झाली। पूर्वार्धापासूनच सम्राटनगरच्या खेळाडूंनी खोलवर चढाया करून संध्यामठची बचावफळी भेदण्यात यश मिळवलं। सम्राटनगरच्या तेजराज माने यानं सामन्याच्या 7व्या आणि 11व्या मिनिटांना मैदानी गोल नोंदवून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। अभिजित सिंग यानं सामन्याच्या 25व्या मिनिटाला तिसरा गोल करून संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। संध्यामठच्या इलेन्स शर्मानं 40व्या मिनिटाला गोल करून सम्राटनगरची आघाडी एका गोलनी कमी केली। मध्यंतरापर्यंत सम्राटनगरची आघाडी 3-1 अशी राहिली। उत्तरार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सच्या गोलची परतफेड करण्यासाठी संध्यामठच्या अर्जुन साळुंखे, कपिल शिंदे, स्वराज्य सरनाईक, दिग्विजय बसरगे यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले। सम्राटनगर स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी संध्यामठच्या खेळाडूला धक्कादायकरित्या रोखल्यानं पंचांनी संध्यामठला पेनल्टी दिली। सामन्याच्या 47व्या मिनिटाला संध्यामठच्या कपिल शिंदे यानं या पेनल्टीवर संघासाठी दुसरा गोल नोंदवल्यानं संध्यामठची गोलसंख्या 2 वर पोहोचली। सम्राटनगरच्या मसूद मुल्ला, धीरज क्षीरसागर, लवप्रीत सिंग यांच्या खोलवर चढाया सुरू असतानाच पंचांनी सम्राटनगर संघाला पेनल्टी दिली। ओंकार जाधव यानं सामना संपण्यासाठी काही मिनिटं बाकी असताना 80व्या मिनिटाला पेनल्टी गोल करून संघाला 4-2 अशी आघाडी मिळवून दिली। पूर्णवेळी संध्यामठ संघाला सम्राटनगर स्पोर्ट्सच्या गोलची बरोबरी करता आली नसल्यानं सम्राटनगर स्पोर्ट्सनं हा सामना 4-2 अशा गोल फरकानं जिंकला। दुपारच्या सत्रातील सामन्यामध्ये वेताळमाळ तालीम मंडळानं वर्षा विश्वास तरुण मंडळावर 1-0 अशा गोल फरकानं विजय मिळवला। उद्या शनिवारी BGM स्पोर्ट्स विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ अशा लढती होणार आहेत।